एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक पुन्हा आक्रमक झालेत। पोलीस आणि आंदोलकांमध्ये यावेळी बाचाबाचीही झाली। आदिवासी कार्यालयामध्ये जाण्यावर आंदोलक ठाम आहेत। तर आपण पाहतोय या ठिकाणी आदिवासी आंदोलक पुन्हा आक्रमक झालेले आहेत। पुन्हा अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, आपण पाहतोय हे आंदोलक आता आक्रमक झालेत, काय नेमके त्यांची भूमिका आहे, काय मागण्या आहेत? गेल्या 35 ते 36 दिवसांपासून हे आंदोलक जे आहेत ते खासगी बाह्य स्रोतामार्फत जी काही भरती केली जाते त्याला विरोध करतायत आणि आज या सगळ्या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही या ठिकाणी आदिवासी भवनमध्ये जाऊ आणि तीव्र निषेध करू असा त्यांनी इशारा दिला होता। बरोबर 3 वाजता या सगळ्या आंदोलकांनी या ठिकाणी एक तिरडी प्रेत यात्रा काढलेली आहे। खासगीकरणाच्या विरोधात ही तिरडी यात्रा या आदिवासी कार्यकर्त्यांनी काढलेली आहे आणि त्यामुळे आता त्यांनी पुढचा अल्टिमेटम दिलेला आहे की जर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नेमकं सरकारचं काय आश्वासन आहे हे आम्हाला स्पष्ट झालं नाही तर उद्याच्या स्वातंत्र्य दिनाचा जो सोहळा आहे तो आदिवासी भवनच्या प्रांगणात आम्ही साजरा करू। त्यामुळे या ठिकाणी आपण बघतोय की प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आदिवासी बांधव जे आहेत ते या ठिकाणी जवळपास गेल्या 36 दिवसांपासून या ठिकाणी आंदोलन करतायत आणि आंदोलन केल्यानंतर सुद्धा त्यांच्या मागण्या अद्यापही मान्य झालेल्या नाही आहेत। त्यामुळे या ठिकाणी या सगळ्या आदिवासी बांधवांनी आता एक तिरडी यात्रा जी आहे ती खासगीकरणाच्या निर्णयाची काढलेली आहे। आपण बघू शकतो की अशा पद्धतीची ही एक तिरडी यात्रा खासगीकरणाच्या विरोधात या सगळ्या आंदोलकांनी या ठिकाणी काढलेली आहे आणि या तिरडी यात्रेला समोर शासनाचा जो खासगी बाह्य स्रोतामार्फत भरतीचा जो आदेश आहे तो देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे एक आक्रमक पवित्रा जो आहे तो या सगळ्या लोकांनी या ठिकाणी घेतल्याचं बघायला मिळतंय। अर्थात पुढच्या आंदोलनाची दिशा आता नेमकी काय असणार हे पुढच्या काही वेळात स्पष्ट होणार आहे। नक्कीच धन्यवाद चंदनजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।